अरे बाप रे, बाळाचे खेळणे बॉईलला टाकले पण हे वितळायला लागले. हे नेमकं क्लीन होतंय की खराब होतंय तेच नाही कळत आहे. आपण सगळ्यांनीच ऐकलंय की उकळत्या पाण्यामध्ये बाळाचे खेळणे टाकले की जम्स मरतात. पण सगळ्याच खेळण्या बॉइलिंग साठी सेफ असतात का, की आपणच घाईघाईमध्ये बाळाचं नुकसान करतोय? काय करतोय तू? काय केलं तू? आत्ताच 5 मिनिटापूर्वी तू सगळं आवरलं होतं ना ग? काय करू तेवढं आगावायचं तू? 10 मिनिटं झाली नाही की पूर्ण पसरा करून ठेवतो. आताच मी सगळं आवरून ठेवून दिलं, त्याने परत आणली बास्केटात सगळे खेळणे इकडे तिकडे फेकून दिल्या. काय रे कोको, असं काय करतो रे बदमाशी तू? हा हा, खेळा खेळा खेळा, जाऊ दे, चिडू नको, आवरून ठेवू आपण. अहो, आवरण्याचा विषय नाहीये. त्यांनी आता पण खराब केलं, मगाशी पण सगळा पसारा केला होता आणि पुढे पण करणारच आहे, हे मला माहितीये. मला फक्त एकच टेन्शन आहे, तो खेळता खेळताना खेळणी घेऊन तोंडात टाकतो. हे बघा, बघितलं का तुम्ही? कोको, कोको, असं काढ तोंडात काढते, ते. असं नाही करायचं. असं नाही करायचं पिल्लू. बघितलं ना, याचीच भीती वाटते मला. हो भाई, मला पण दिसलं लगेच. तू बोलली नाही तर लगेच पोराने टाकलं तोंडात. काय रे कोको, असं करतो? हा, असं नाही करायचं ना बबड्या. पाणी आता लहान आहे तर टाकणार आहे तोंडामध्ये, बट मग तेवढी काळजी पण मला घ्यावी लागते सारखी सारखी. हो, ते पण आहे. चल जाऊ दे, आता आवरून ठेवू सगळं. कोको, जाते आण बास्केट. बरं, खेळू दे त्याला थोडा वेळ. बरं. दे ना पिल्लू, नको ना तोंडात घालू काही पण. क्लीन नाही केले पिल्लू मी ते. सगळं व्यवस्थित उचलून ठेवलं ना, व्हेरी गुड. आता तोंडात घालायचं नाही बरं का, तुझी मम्मीला टेन्शन घेते नाही तर. जम्स पासून त्याला वाचवणं माझं काम आहे. एक गोष्ट सांगू का तुम्हाला, पॅरेंटिंग मध्ये एक मोमेंट अशी येते की असं वाटायला लागतं सगळ्याच वस्तू आता डिसइन्फेक्ट करावं लागते. जसं की सिपर, टिथर, बाउल, स्पून, हे सगळंच इन्फेक्टेड झाल्यासारखं वाटायला लागलं. कोकोला ना खेळता खेळता कोणती पण वस्तू दिसली ना, तोंडात घालायची सवय लागली होती आणि मग मी दिवसभर क्लीन करत बसायची. पण ऑनेस्टली सांगते, मला या गोष्टींचा त्रास नाही होत. एकदा आई झाला ना, सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. म्हणून एक जम अवेअर पर्सन होणं गरजेचं आहे. मला वाटतं ना, आपल्या सगळ्यांचा एक्सपिरियन्स सिमिलर असेल, कारण आपण जेव्हा पहिल्यांदा पॅरेंट्स होतो ना, तेव्हा एकदम ओव्हर थिंक करायला लागतो. मी हँड वॉश केली की नाही, बाळाने खाली चमचा पडला डायरेक्टली तोंडात घातलं की काय, तिथे डायरेक्ट तोंडात घातलं की काय, एखादं खेळणी तोंडात घातलं काय, या गोष्टींची भीती वाटायला लागते. घाबरायचं नाही, आम्ही पण या फेज मधून गेलोय. कोको जेव्हा 6 महिन्याचा होता ना, कोणत्याही वस्तू तोंडामध्ये घालायच्या आणि ते दिवसभर क्लीन करावं लागायचं आणि रात्री उठून सुद्धा क्लीन करत बसावं लागायचं. सुरुवातीला ना, आम्ही ते ट्रेडिशनल बॉइलिंग मेथड यूज करायचो, जसं की सगळ्याच आई करतात. पण प्रॅक्टिकली सांगते, आम्हाला दिवसामध्ये ना पातेल्यामध्ये पाणी गरम करा, त्यामध्ये ते सगळे खेळणे, टिथर वगैरे सगळं काही टाका आणि ते किती टेम्परेचर वरती गरम करायचं हेच आपल्याला पूर्ण नॉलेज नव्हतं. दुसरी गोष्ट, की पाणी जेव्हा आपण हँडल करतोय पातेलं वगैरे, ते चटका बसण्याची भीती किंवा पाणी वगैरे उकळताना उडतं की अंगावरती, ती एक गोष्टीची भीती. ह्या सगळ्या गोष्टींनी मी पूर्ण वैतागून गेली होती आणि दिवसभर जेवढ्या वेळ तो खेळणी खराब करेल तेवढ्या वेळ ते बॉईल करा. आणि तुम्हाला सांगू, आपण रात्रीच्या खूप गाढ झोपेत असू आणि एखादं छोटस बाळाचं काम करायचं असलं ना, ते काम छोटसच असतं पण खूप मोठं वाटतं. आता या सगळ्या त्रासातून मला एक गोष्टीची खूप हेल्प झाली. ही गोष्ट मी तुम्हाला एक इन्फ्लुएन्सर म्हणून नाही तर एक आई म्हणून सांगते. हे आहे फिलिप्स एव्हेंट स्टेरिलायझर. याआधी मला ना स्टेरिलायझर म्हणजे ना एक लक्झरी आयटम वाटायचा. पाणी तर गरम करायचं, मग एवढा खर्च कशाला, असा विचार मी केला होता. पण ते म्हणतात ना, काही गोष्टी ट्राय केल्याशिवाय आपला दृष्टिकोन बदलत नाही. जो पार्ट मला खूप जास्त आवडतो तो म्हणजे ना IQVIA या वेल नॉन रिसर्च ऑर्गनायझेशनने इंडियामध्ये मुंबई आणि दिल्ली अशा मोठ्या सिटीमध्ये रिसर्च केला. या रिसर्च मध्ये 120 पॅरेंट्स पार्टिसिपेट होते. ज्यांच्या घरात हे स्टेरिलायझर होतं त्यांच्या घरातील बाळ कमी आजारी पडले कम्पेअर टू बॉइलिंग मेथड युज करणाऱ्यांच्या. ते पाहून मला जेन्युअनली वाटलं की या वस्तूने मला खूप कॉन्फिडन्स दिला. बॉइलिंग बद्दल तर मला शंका नाहीये, पण आपल्याला एखादी रिलायबल, इझी, फास्टर ऑप्शन मिळतोय आणि बेबी पण सेफ राहतोय, त्यात हे लॉजिकलच वाटलं मला. हे स्टेरिलायझर वापरायचं कसं ते सांगते. खूप सिंपल आहे. बेसमध्ये थोडं पाणी घाला, बॉटल, कप्स, चमचे, निप्पल्स हे सगळं नीट लावा, लीड बंद करा आणि मशीन सुरू होते. लीड बंद करा, मशीन सुरू होऊन जाते. स्टीम येतो, त्या स्टीम मध्ये सगळं स्टेरिलाइज होतं आणि बाहेर काढताना फ्रेश, क्लीन, रेडी. एका वेळी मल्टिपल आयटम्स होतात, पण किचन मध्ये उभं राहून गरम पाणी बघत बसायची गरज नाही. मी तर सेट करते आणि कोको सोबतही खेळत बसते. छोटी गोष्ट आहे ना, पण एका आईसाठी ते 10 मिनिट खूप मोलाचे असतात. पॅरेंटिंग एकदम परफेक्ट नसतं आणि ते असायला पण नको, पण आपण रोज ट्राय करतो कोकोसाठी त्याच्या प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेणं. हेच तर आई पण आहे ना,
जगातल्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करता येत नाहीत, पण जे आपल्या हातात आहे ते करता येतं. जम्स पासून त्याला वाचवणं हे माझ्या हातात आहे आणि मी करते. हा स्टरलायझर म्हणजे आमच्यासाठी रोजचा एक छोटा स्टेप आहे, ज्यामुळे मनात एक कॉन्फिडन्स येतो की कोकोच्या गोष्टी सेफ आहेत. तुम्ही पण नवे पेरेंट्स आहात का आणि हेच विचार मनात येतात, तर एकदा फिलिप्स एव्हन स्टरलायझर बघा. हे प्रोडक्ट जर तुम्हाला आवडलं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे.